जेव्हा एखादा आर्मी ऑफिसर लष्करातून निवृत्त होतो तेव्हा सरकार त्यांना पेन्शन सोबत अनेक फॅसिलिटी शेवटपर्यंत प्रोव्हाइड करते। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा एखादा लष्करी कुत्रा लष्करातून निवृत्त होतो तेव्हा त्यांना गोळी मारून किंवा विष देऊन ठार मारलं जातं। तर मग प्रश्न पडतो की देशासाठी सेवा करणाऱ्या या कुत्र्यासोबत अशी क्रूरता का केली जाते? चला सांगतो, पण त्याआधी सबस्क्राईब करा। तसं पाहिलं तर भारतीय सैन्यामध्ये फक्त लॅब्राडॉग, जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम शेफर्ड या कुत्र्यांचीच भरती केली जाते। भरतीपूर्व प्रशिक्षण मध्ये या कुत्र्यांना ट्रेनिंग दिली जाते, त्यामुळे कुत्रे खूपच जास्त ट्रेन असतात। आर्मीच्या सिक्रेट लोकेशनची माहिती त्यांना असते, त्यामुळे जर हे लष्करी कुत्रे निवृत्तीनंतर एखाद्या आतंकवाद्याच्या हाती पडले तर तो या कुत्र्याच्या मदतीने भारतीय सैन्याच्या गुप्त जागांची माहिती मिळवू शकतो। त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी निवृत्तीनंतर या कुत्र्यांना गोळी मारून किंवा विष देऊन त्यांना मारून टाकलं जातं। पण 2015 मध्ये प्रकरण हायकोर्टात गेलं आणि कोर्टाने कुत्र्यांना मारून टाकणं हे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर 2017 मध्ये सरकारने या कुत्र्यांसाठी मेरठमध्ये रिटायर डॉग होम बनवलं। आज या ठिकाणी ही कुत्री आपले उरलेले जीवन आरामात व्यतीत करत आहे। तर अशीच इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राईब करा।